पृथ्वीवर पाणी येईल. पावसाचं पडणारं पाणी जेव्हा हे पृथ्वीवर पडते तेव्हा प्रदूषित सुद्धा होऊ शकते किंवा त्यामध्ये इतर अशुद्धी मिसळल्या जाऊ शकते. म्हणून पृथ्वीवर पडण्यापूर्वी ते पाणी शोधत असते. आपल्याला कोणकोणत्या कामासाठी पाण्याची गरज आहे? पिण्यासाठी, वापरण्यासाठी सगळेच प्रकार आहे. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपी जायचं जे जे आपल्याला पाण्याशी संबंधित काम आहे ते करावं लागतं. शेतीसाठी, उद्योगधंद्यासाठी आणि जनावरांसाठी सुद्धा पाणी पाहिजे. तर हे साधारणतः आपण पाणी कुठून मिळवतो? भूगर्भातून. आपल्या इथे ज्या नळ योजना आहे त्या भूगर्भातील उपसा या योजनेवर आधारित आहे. साधारणतः विहिरीतून किंवा कूपनलिकेतून किंवा बोरमधून पाणी उचलून आपल्या पाण्याच्या टाकीमध्ये तिथून आपल्या घरापर्यंत पाणी येते. अशा प्रकारे आपल्याला पाणी मिळते. साधारणतः प्रति व्यक्ती 55 लिटरपर्यंत पोहोचवावे असा शासनाचा निर्देश आहे. हा आवाज येत आहे का? ज्यावेळी मनुष्य नैसर्गिक स्थितीमध्ये म्हणजे खूप आधी मानव कंदमुळे किंवा निसर्गाचे अन्न मिळेल ते करून जगत होता आणि नैसर्गिक बारमाही टिकणाऱ्या पाणवठ्याच्या शेजारी वस्ती करून राहत होता. जुने गाव नदीच्या काठावर आहे. आता जे नवीन गावात बसत आहेत ते हायवेच्या काठावर बसत आहेत. त्यावेळेस मानवाला पाण्याची नितांत गरज होती. कशासाठी? पिण्यासाठी, वापरण्यासाठी आणि त्यांच्या जनावरांसाठी. त्यावेळेला त्याचा व्यवसाय कोणता होता? जनावर राखणे. पहिला जो मानवाचा व्यवसाय होता तो जनावर राखणे आणि जनावरांपासून त्यांना कापून सुद्धा टाकणे ही मानवाची पहिली अवस्था होती. त्यानंतर मग हळूहळू शोध लागला आणि शेतीकडे वळला. शेतीचा स्रोत सुद्धा मैदानी झाला. सगळ्यात पहिलं जर कुठलं पीक घेतलं तर ते जव म्हणजे बांधली. आपण काय म्हणतो गव्हाचा एक प्रकार आहे. त्यानंतर भात असा शोध लागला. पिकं जे आहे